नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण छोट्या बागेमध्ये आलो आहे संत्र्याच्या. मागचे बरेच व्हिडिओ आपण मोठ्या बागेचे बनवले. आता ह्या छोट्या बागेचे आपण एक महिना झाला आहे, जवळपास 1-1.5 महिना झाला आहे. 1-1.5 महिन्याआधी कटिंग केली होती याची. हे आपलं 30-31 महिन्याचं झाड आहे, म्हणजे झाडाचं वय 31 महिन्याच्या आसपास आहे. बघा त्याचा बुंदा वगैरे बघा. जर आपण हे जे कटिंग केली आहे आणि वर हाईटपर्यंत त्याला काड्या कट केलं आहे. आता हा जो फुटवा कट केला आहे, हा फुटवा कशासाठी कट केला इथून, की हा बुंद्यामध्ये स्टोरेज वाढावं म्हणून, म्हणजे पुढं चालून आपल्या वरच्या फांद्या पण स्ट्रॉंग होतील. आणि अशा प्रकारे त्याची आपण वरची हाईट ठेवली. बघा सिंगल खोड. तर हे सिंगल खोड कुठपर्यंत लांबी आहे, आणि त्याच्यामुळं काय होणार की वरच्या ज्या हे खोडं आहे आतमधले, ते हे आतमधले खोडं जे आहे ते अजून स्ट्रॉंग होणार. म्हणजे झाड जेव्हा अजून 4 फूट वर जाईल तेव्हा हे खोडं स्ट्रॉंग झाल्यामुळं होणार काय की वर कितीही माल लागो झाड झुकणार नाही, किंवा बांबू लेट लावावं लागणार किंवा लावाच नाही लागणार, असा आपल्याला त्याचा फायदा होईल. आणि इथे शेतकऱ्यांनी वेळेवर स्प्रे घेतल्यामुळं आता हा कट बसल्यावर एक कट बसला, इथे 4 फुटवे घेतले आपण, 1 2 3 4, आणि 4चे 4ही फुटवे आपण चांगले ठेवले, म्हणजे त्याच्यामध्ये किडींचा अटॅक होऊ दिला नाही. आता दुसरा एक याच्यामध्ये अडचण आलेली आपण ते पण बघूया. तर दुसरी अडचण आपल्याला ही, तुम्हाला झाडाचं वय तर सांगितलं आहे मी 30 महिने, आणि 30 महिन्याच्या झाडाला असे फुलं आलेले आहे. कटिंग केल्यानंतर जे नवती वाढली त्या नवतीला आता असे फुलं आलेले आहे. आता ही कटिंग नसती केली तरी आले असते, पण आता हे जे फुलं आले, मग आता झाडाचं हाईट चांगली वाटते आणि खोड पण चांगलं आहे, म्हणजे मग हा बाग धरू शकतो आपण, हे फळ धरू शकतो असं काही नाही. हे धरायचं नाही कधीच. याला थोडं शेंगदाणा एवढा किंवा हरभरा एवढा दाणा झाला की तोडून टाकणे, हाच एक पर्याय. याला गळीसाठी काही उपाय नाही, गळ होऊ शकत नाही, स्वतःहून ते गळणार नाही. आणि भरपूर प्रमाणात लागलेलं आहे, काही झाडांमध्ये नाही बिलकुल, पण काही झाडांमध्ये खूप अति लागलं आहे. तर हे आपण हे कटिंग करून घेणार आहे, म्हणजे थोडे फळं मोठे झाले की ते कट करणार आहे. आणि बाकी आता हे खालीवर लहान मोठे झाडं जे दिसते तुम्हाला, हे काही बदललेले आहे. काही 30 महिन्याचे, काही आपल्याला 24 महिन्याचे, काही 20 महिन्याचे, काही 18 महिन्याचे, असे प्लस मायनसमध्ये झाडं आहे. तर शेतकऱ्यांना ज्यांना हे असं कटिंग करायची असेल किंवा कटिंग केल्यानंतर हे फुलांचे प्रॉब्लेम वाटत असेल, तर त्यांनी मी सांगितलेला उपाय करावा. आणि कटिंग झाल्यावर सलग